कशा आहात? नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल. मी आज असं छान असं सोयाबीन पराठा बनवणार आहे. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते घेतलेलं आहे. पाहू शकता मी इथं कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. इथे काही सुके मसाले घेतलेले आहेत, हळद, धना पावडर आणि आपला कुठलाही तुम्ही गरम मसाला घेऊ शकता. हे लाल तिखट आहे, तुम्हाला कोणतंही घ्यायचं असेल ते घ्या. मी कांदा लसणाचं आमचं सातारा भागातलं हे तिखट घेतलेलं आहे. मीठ आहे, इथं आलं लसणाची छान अशी पेस्ट आहे, जिरं आहे आणि हे सोयाबीन मी छान असं भिजून घेतलं गरम पाण्यामध्ये आणि नंतरनं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. पाहू शकता कसं आहे. आता आपण याचं छान अशी चटणीसुद्धा होऊ शकते आणि आपला पराठासुद्धा होऊ शकतो. कसं ते मी आता तुम्हाला दाखवते. आता मी इकडं तेल गरम करत ठेवलेलं आहे. करत आता तेल गरम झालेलं असेल. मी यात जिरं घालत आहे. छान असा जिराला पाहू शकता तडका कसा आलेला आहे. आता यामध्ये मी कांदा घालत आहे. कांद्यात थोडं मीठसुद्धा मी घालून घेतलेलं आहे. मीठ घातलं म्हणजे आपला कांदा पट दिशी लवकर भाजला जातो, जास्त वेळ लागत नाही, आपला गॅससुद्धा जास्त वायाला जात नाही. कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रोज रोज आपण तीच सोयाबीनची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा आल्यानंतर तुम्ही या पद्धतीने सुद्धा छान अशी सोयाबीनची भाजी बनवू शकता. खूप छान ही भाजी तुम्ही चपाती बरोबरही खाऊ शकता किंवा या भाजीचे तुम्हाला पराठे कसे बनवायचे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप छान आणि मस्त आहे. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तशी तर चॅनेलला जाऊन लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करूनही सांगत जा की माझा व्हिडिओ कसा आहे, माझ्या रेसिपी कशा आवडतात, तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपीचा व्हिडिओ पाहिजे असेल तेही मला कमेंट करून सांगू शकता. आणि माझा व्हिडिओ खूप साध्या म्हणजे एकदम सर्वांना सुद्धा जमेल अशा पद्धतीचा आहे की काही असं बाहेरचं खूप महागडं असं साहित्य न वापरता पण आपले पौष्टिक असा माझे व्हिडिओ असतात. जो पदार्थ बनवणार आहे तो पौष्टिकच झाला पाहिजे ना आपला. पराठा बनवण्यासाठी मी तर कणिक आधीच छान अशी आपली आपण जसं चपात्या नॉर्मल बनवतो ना त्या चपातीचीच कणिक आहे, फक्त मी मळून आधी ठेवलेली आहे. पाहू शकता कांदा कसा छान असं लालसर झालेला आहे. जे आपण आता आलं लसणाची जी पेस्ट केलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. छान असं मस्तपैकी पाहू शकता. छान असं आपल्याला बारीक असं मस्त असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे. गडबड करायची नाही आहे आपल्याला. पौष्टिक असा पराठा आपण ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना सोयाबीन खायला सांगतात बघा, सोयाबीन भाकरी असं. त्यामुळे मी सोयाबीन तीच भाजी खाऊन कंटाळा येतो म्हणून मी नवीन छान असं बनवत आहे आज. आता मी यामध्ये छान जे आपण मसाले काढून घेतले होते ते घालत आहे. ते सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे असतील तर मसाले घाला, नाही घातले तरी चालतील. आता हे मी लाल तिखट आहे ते मी चवीनुसार घालणार आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. आता हे सोयाबीन छान असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता थोडा पाण्याचा शितूडाही आपल्याला द्यायचा आहे आणि छान अशी ही भाजी हलवून घ्यायची आहे. आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता आपल्याला एक छान अशी वाफ काढायची आहे झाकण ठेवून. हे आपलं सोयाबीनचं छान अशी चटणी पण तयार आहे किंवा आपण पराठा बनवण्यासाठी जो कोटिंग लागते ते सुद्धा तयार आहे. पाहू शकता खूप गरम आहे. आपल्याला थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला पराठा बनवायचा आहे. हे छान असे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते कोटिंग जे सारण आहे सोयाबीनचं ते यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे पहा मी तूप घेतलेलं आहे, तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता. आणि या पद्धतीने मी छान असे गोळे भरून घेतलेले आहेत यामध्ये सोयाबीनची ते कोटिंग मी आपण मगाशी केलं होतं ते. आता आपण हे छान असं पोळपाटावर लाटून घ्यायचं आहे. तव्याला तूप लावून घेतलेलं आहे. पराठा लाटून झालेला आहे. आता आपण तव्यावर टाकायचा आहे. छान असं आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा पराठा सोयाबीन पराठा आहे. पाहू शकता कसं मस्तपैकी
हे आपले छान असं सोयाबीन पराठा छान असा झालेला आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.